न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धापेवाडा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 164 कोटींच्या विकास कामांचा आढावा। आमदार आशिष देशमुख व महाराष्ट्र विधान परिषद आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांची पाहणी, कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची आमदार आशिष देशमुख व विधान परिषद आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांनी दिनांक 4 शनिवारी पाहणी करून आढावा घेतला। धापेवाडा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 164 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा निर्माण करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली। धापेवाड्याचा धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने अधिक वेगाने विकास व्हावा, तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुसज्ज व गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। या विकासकामांमुळे धापेवाडा तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊन धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी एसडीओ कल्याणकुमार डहाट, कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, कळमेश्वर नगराध्यक्ष अविनाश माकोडे, प्रमोद हत्ती, धनराज देवके, रोहित मुसळे, सरपंच मंगला शेटे, ग्रामसचिव ईश्वर धुर्वे, विठ्ठल मंदिरचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंह पवार, राजेश शेटे, दिलीप धोटे, देवेंद्र मानकर, प्रिया मानकर, डॉक्टर मनोहर काळे, रमेश राजगुरे, मंगेश कोठाडे, राजा धार्मिक, शीतल सवाईतुल, संजय निमजे, मंगेश चोरे, संदीप भरबत, सुरेंद्र लोखंडे, निशा खडसे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर। चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास आराखडा तयार केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी आशिषजींनी या दौऱ्याचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी जवळपास 1.5 तास आम्ही बसून सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या। काही अडचणी आहेत। 164 कोटी मंजूर झाले असले तरी आतापर्यंत फक्त 5 कोटी त्या ठिकाणी निधी आलाय आणि म्हणून या जुलै महिन्यामध्ये मंदिराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडून रिलीज झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही दोघेही जाणीवपूर्वक प्रयत्न निश्चितपणे करू आणि हे विकास काम आपल्याला लवकरात लवकर कसं करता येईल त्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न करू।